बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक संतापजनक बातमी ती म्हणजे बीडच्या परळी येथील अवैध गर्भपात प्रकरणामुळे महाराष्ट्राची नाचक्की झालेली होती। या प्रकरणी सुधा मुंडे, पत्नी सरस्वती मुंडे आणि एकाला 10 वर्षांची शिक्षाही सुनावली। पण त्यानंतर देखील मराठवाड्यामधील अवैध गर्भपातावर त्याला आता लगाम लावण्यात यश येताना दिसत नाहीये। आरोग्य विभागाने अशाच एका गोरखधंद्याचा पर्दाफाश केलेला आहे। तर संभाजीनगरमधील जिल्ह्यातील सिल्लोड शहरामध्ये अवैध गर्भलिंग निदान तसेच गर्भपात केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। आणि धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड हा जेलमधून हे सगळं रॅकेट चालवत असल्याचं समोर आलंय। छत्रपती संभाजीनगरच्या गारखेडा परिसरात मनपा आरोग्य विभाग आणि पोलिसांनी कारवाई करत गर्भलिंग निदान केंद्र उद्ध्वस्त देखील केले आणि त्या केंद्राचे धागे दोरे आता वाळूज, सिल्लोड आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन पर्यंत पोहोचलेले आहेत। या प्रकरणामध्ये 5 डॉक्टर अजूनही फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत। तर संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गर्भपाताच्या रॅकेटची व्याप्ती जी आहे ती आता दिवसेंदिवस वाढतानाच दिसतेय। जिल्ह्याबाहेरील आयुर्वेदिक डॉक्टरांसह काही बोगस डॉक्टर सुद्धा यामध्ये सक्रिय असल्याचं तपासात समोर आले आणि हे सगळेजण फरार असून यांचा तपास अजूनही सुरू आहे। तर 10 वर्ष कंपाऊंडर असलेल्या व्यक्तीनं भोकरदन शहरातील चौरमारेवाडीमध्ये 3 मजली रुग्णालय देखील ताटलं आणि याच बोगस दवाखान्यात आतापर्यंत शेकडो गर्भपात झाल्याचा संशय जो आहे तो पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। आणि याविषयीचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अविनाश कांडजे यांच्याकडनं। अविनाश, आता सध्या काय समोर ताजे अपडेट्स येत आहेत? नक्कीच आपण आता त्या ठिकाणी आहोत, न्यूज 18 लोकमत त्या ठिकाणी पोहोचलंय जो संपूर्ण या प्रकरणाचा केंद्रबिंदू आहे। सिल्लोड तालुक्यातील अत्यंत एका खेडेगावात या इमारतीमध्ये हा सगळा गोरखधंदा या ठिकाणी सुरू होता। आपण जर बघितलं तर ही 3 मजली इमारत आहे। पोलिसांनी ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगरमध्ये छापा टाकला होता, हे रॅकेट समोर आणलं होतं, त्यानंतर अत्यंत धक्कादायक खुलासे यामध्ये झाले। त्याची व्याप्ती वाळूज, सिल्लोड आणि त्यानंतर भोकरदन पर्यंत, जालना जिल्ह्यापर्यंत पोहोचली आणि अजून बाहेर जिल्ह्यात याची व्याप्ती असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतंय। या ठिकाणी जो डॉक्टर चालवत होता, भोकरदन तालुक्यातील एक चोरमारीवाडी असं या गावाचं नाव आहे आणि ही ती 3 मजली इमारत आहे ज्या ठिकाणी ते गर्भपात होत होता। पोलिसांना त्याचा संशय होता ना, ज्यावेळेस पोलिसांनी इथं धाड टाकली त्या अगोदर या बोगस डॉक्टरला पोलीस येणार असल्याची माहिती मिळाली आणि या माहितीमुळे तो संपूर्ण, जर आपण बघितलं तर आता गेट असेल किंवा संपूर्ण इमारत असेल, क्लोज करून हे दोन्ही बोगस डॉक्टर आणि एक मेडिकल चालक फरार आहेत। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। तर या ठिकाणी जे माऊली मेडिकल दिसतं, याच इमारतीमध्ये तळघराला एक माऊली मेडिकल आहे। या माऊली मेडिकल मधून तब्बल 2000 इंजेक्शन जे गर्भपातासाठी लागतात ते इंजेक्शन या ठिकाणी पोलिसांना सापडले होते जळालेल्या अवस्थेमध्ये। आणि त्याच दृष्टिकोनातून फॉरेन्सिक लॅब असेल, फॉरेन्सिक लॅबला हे संपूर्ण इंजेक्शन आता पोलिसांनी पाठवलेले आहेत आणि त्यानंतर अजून धक्कादायक खुलासे यामध्ये होणार आहे। मात्र या टोळीचा जो मुख्य सूत्रधार आहे सतीश सोनवणे, त्या सतीश सोनवणेला पोलिसांनी आता हर्सुल कारागृहातून ताब्यात घेतलेला आहे आणि लवकरच त्याच्याकडून अजूनही खुलासे होतील असं पोलिसांकडून सांगण्यात येतंय। मात्र ही जी इमारत आहे या इमारतीमध्ये म्हणजे वावगं ठरणार नाही, शेकडो गर्भपात या ठिकाणी झाला असल्याचा पोलिसांचा संशय आहे। तर पोलीस येणार असल्याचं ज्यावेळेस या डॉक्टरांना कळालं, हा डॉक्टर खरं तर ज्यावेळेस सिल्लोडमध्ये पोलिसांची कारवाई झाली त्या ठिकाणी कंपाऊंडर होता आणि सिल्लोडचं जे स्त्री हॉस्पिटल आहे त्याच नावाने त्याने भोकरदनमध्ये एका खेड्या गावामध्ये स्त्री हॉस्पिटलच्याच नावाने हॉस्पिटल चालू केलं होतं। कुठलाही डॉक्टरचा परवाना त्याच्याकडे नव्हता, कुठलाही मेडिकलचा परवाना नव्हता। तर हे सगळं असताना सुद्धा तो काही रुटीन चेकअप, जर मी आता या गावामध्ये आलो म्हणजे अत्यंत खेडगाव, रस्ता सुद्धा येण्यासाठी नीट नाहीये। ज्यावेळेस मी लोकांना या गावाचं नाव विचारत होतो त्यावेळेस लोक असं सांगत होते की ज्या ठिकाणी सोनोग्राफी होती तेच गाव का, म्हणजे लोकांना सुद्धा प्रचलित होतं। अनेक दिवसापासून, अनेक वर्षांपासून हा धंदा या ठिकाणी सुरू होता आणि कितीतरी शेकडो गर्भपात झाल्याचं पोलिसांचा संशय आहे। मात्र नक्कीच अविनाश, आणि त्यामुळे अतिशय मोठी गंभीर बाब ही आहे।